ब्राउनी विथ ॲड ऑन व्हॅनिला आईस्क्रीम ट्राय करणार आहे. ओके. एकदम चांगलं लागतं, म्हणजे मला तरी आवडलं. आता बघूया दोघांना आवडतंय का. एक नंबर आहे. होतं म्हणजे अहिल्यानगरचं जे पापड भाजी. पापड भाजी खाल्ली तर ती मला थोडीशी वेगळी वाटली. म्हणजे मला कमेंट मध्ये आलं की हे दाल पकवानच आहे. त्याच्यावरती लसूण, त्याच्यानंतर बेडगी मिरची आणि हे जी मिरची आहे 10/10. 10/10. एक नंबर. हो यार. ह्याच्यासोबत काकडी आणि त्याची कोशिंबीर ही खूप छान लागती. आणि हा ठेचा दिलेला आहे ह्याच्यासोबत. दाल पकवान आणि केक घ्यावं लागतं भाई, क्लास लागतं ते. कशी आहे? बेस्ट. माझी तर फेवरेटच आहे. तुम्हाला आवडते का बघा. मस्त एक नंबर. जंगली महाराजांचं ऑलरेडी मंदिर खाऊन आहे. माइंड फ्रेश झालेला असला झाल्यानंतर थोडंसं दर्शन वगैरे घेऊन मग आपण जातो असं सांगू ना. अच्छा, हे सांगत आणि होता मग व्हिडिओ सांगत होतं पण म्हणलं की खूप छान आहे, नक्की ट्राय करायचं. म्हटलं की ठीक आहे मी परत पण येऊ शकतो नक्कीच. परत हा खाण्यासाठी. येस येस. आणि 70 रुपीज त्याच्यानंतर- वरती आहेत. हा, वरती ते. त्या टेस्टला मिसळ उत्सवला आलो होतो, पण इथे एवढी गर्दी आहे. बाहेरच्या साईडला पण तुम्ही बघू शकता, पार्किंगला जागा नाहीये बिलकुल सुद्धा. आणि आतमध्ये पण पूर्ण पार्किंग फुल झालेली आहे सगळी. इकडे तिकीटसाठी नंबर लागलेले आहेत भरपूर. तर एक जण बाहेर आला आणि म्हणला बिलकुल जाऊ नका आतमध्ये, तेच बिलकुल नाहीये. तिकीटही घेतले होते तिकीट घेतले पण ते होते. तिकीट आम्ही परत दुसऱ्याला तिथे जाऊन sell करून दुसऱ्याला टाकले. सेल करून टाकलेले. Line तेही मध्ये तुम्हाला दिसेलच पुढे. तर असं झालेला विषय. मग आता काय कुठे जायचं, प्लॅन काय करायचं आता? आता बघूया जेएम रोडला काय फूड वगैरे आहे चांगलं. साबुदाणा वडा, डाळ खिचडी वगैरे छान भेटते. आषाढामध्ये तर काहीतरी तिथं try जाऊया करूया आपण, एकदम मस्त आहे. चालेल चालेल. चलो मग आपण तिकडे जाऊयात आणि बघूयात पुढे. नागेश, आता आपला मिसळचा प्लॅन तर फ्लॉप झालाय. फ्लॉप झालेला आहे. आपण प्लॅन तर खूप छान केलता. मला वाटते आपण ह्याला जाऊ जेएम रोडला. स्वराज्याची डाळ खिचडी आणि साबुदाणा वडा एकदम मस्त भेटतो. ओके ट्राय केलेला आहे मी. तर आज रिव्ह्यू करू आपण, कसं वाटतंय. चालेल ते खाल्लेला करूयात. नाहीये ना? नाही मी नाही खाल्लेला. आपलं मी, सुट्टीत नाही खाल्लेला. साबुदाणा वडा तिथला ट्राय केलेला आहे. ते ओके. पण खूप आधी. मग आपण तिथे येऊन करू शकतो मस्तपैकी काहीतरी ट्राय. तर मित्रांनो आपण आज आलेलो आहोत जेएम रोडच्या हिंदवी स्वराज्य या ठिकाणी. तर इथे आपण आज साबुदाणा वडा ट्राय करणार आहोत. तर इथे बऱ्याच काय काय गोष्टी आहेत. तिथे आल्यानंतर असं काय खावं काय नाही असं झालेलं आहे. पण तरी पण आपण साबुदाणा वडा ट्राय करणार आहे. नंतर डाळ आणि खिचडी पण एक तिकडे बघ, try तिकडे जे आहे तिथं डाळ खिचडी वगैरे सगळे प्रकार आहेत. इकडे सगळे- बिर्याणी पण भेटते हा, पलीकडे. बिर्याणी पण आहे पलीकडे. बिर्याणी आहे त्यांची. इथे हिंदवी स्वराज्य इथं सगळं तुम्हाला काही थंड वगैरे प्यायचं असेल तर ते पण आहे. आणि इथे साबुदाणा वडा आहे. तर आपण आज साबुदाणा 100 वडा रुपये कसा challenge. लागतं, काय होतं. हा तर 100 रुपये चॅलेंज मध्ये आपण बघणार आहे. 100 रुपये अरे ते challenge असताना जर 120 असेल ना तर आपल्याला भेटणार नाही काही. अशा प्रकारे आपला पचका झालेला आहे. आणि 70 रुपयाला आहे वडा. कॅश तर आपण 70ला आपल्याला भेटलेला आहे एक प्लेट. त्याच्यामध्ये 2 पीस येतात साबुदाणा वड्याचे. 100 रुपयाचं चॅलेंज केलं होतं, पण वड्याची किंमत वड्याची 70 किंमत निघाली. 70 आहे. आपल्याला 40 वाटली होती, कारण मी खाल्ला होता त्या 40ला होता. ह्याच्यासोबत काकडी आणि त्याची कोशिंबीर ही खूप छान लागती. आणि हा ठेचा दिलेला आहे ह्याच्यासोबत हिरव्या मिरचीचा. तर नागेश टेस्ट कर कसा लागतोय बघू. मी टेस्ट करू का पहिले? तुम्ही आता बघू शकता. बघा ऑइल पण नाही बरं का जास्त. Oil ऑइल नसतं जर इथं बघितलं ऑइल वगैरे काहीच नाही आहे जास्त. आणि बघू शकता हे मस्त असं ह्याच्यात थोडंसं मिक्स करायचं. थोडी चटणी घ्यायची. शेंगदाण्याचा कूट आहे थोडा. काकडी आहे, दही आणि गोड असतं दही. स्मूथ लागतं. एक नंबर आहे. तर म्हणजे मी पण टेस्ट करून बघू. ऑइल वगैरे एकदम कमी आहे. ही चटणी ना काही जरा स्वीटनेस आहे. थोडंसं साखर त्यांनी ॲड केलेली आणि काकडीचा वगैरे पीस केलेला आहे त्यामुळे एक क्लास लागतं ते. चटणीसोबत मस्त लागले ते. कॉम्बिनेशन भारी झालं. वडा पण एकदम क्रिस्पी आहे. वर्थ इट आहे. खूप भारी आहे. क्लास. पण एक डाळ खिचडी तडका घेतलेला आहे. डाळ खिचडी तडका 70 रुपयाला आहे. आणि टेस्ट वगैरे खूप छान आहे. आपण बघूया. नागेश, हा डाळ खिचडी तडका आहे. नागेश आणायला गेलता आपला. त्याच्यावरती लसूण, त्याच्यानंतर बेडगी मिरची आणि ही जी मिरची आहे ही पण बेडगी मिरची आणि त्याची पावडर पण आहे. आणि थोडा कढीपत्ता आणि
कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. टेस्ट करून बघणार आहे आणि रिव्ह्यू पण नक्की देणार आहे. आपण रिव्ह्यूसाठी पुढे जाऊया, तिकडं निवांत जरा खाता पण येईल. आपण प्रोसेस बघितली आहे त्यांची कशी बनवतात ते, तर तुम्हाला घरी पण बनवायची असेल तर प्रोसेस सेम यूज करू शकता. आपली नॉर्मल डाळ खिचडीचा राईस असतो तो कॉमनच असतो आणि ह्याच्यामध्ये त्यांनी बेडगी मिरची पावडर, त्याच्यानंतर मिरचीचे तुकडे, बेडगी मिरचीचे तुकडे, त्याच्यानंतर लसूण हे असं टाकलेलं आहे तडक्यामध्ये आणि तेल टाकलेलं आहे. तर त्याच्यावरून मस्त गरम गरम असा झणझणीत तडका दिलाय. तर टेस्ट करून बघू नागेश. एकंदरीत तर खूप जास्त एकंदरीत विषय मला असा खतरनाक वाटतोय, जबरदस्त विषय वाटतोय आणि आपण आता खाऊन बघूयात काय टेस्ट कसं आहे. वर्थ इट आहे ना? 10 out of 10. 10 out of 10. एक नंबर. हो यार, खरंच भारी आहे. आणि मी ऑलरेडी खाल्लेली इथं, वा मला आवडती. वा. तडक्यामुळे आणखी एक जबरदस्त मजा येते खाण्यामध्ये. टेस्ट भारी आहे. तुम्ही एकदा नक्की या इथे. तर आपण साबुदाणा वडा ट्राय केला, त्याच्यानंतर खिचडी ट्राय केली, तडका डाळ खिचडी. त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉट आहे सेम रोडलाच आहे. इथं आपल्याला डाळ पकवान खूप छान भेटतं. याचं नाव आहे जय झुलेलाल डाळ पकवान. नागेशने जसं पापड भाजीचा व्हिडिओ केला होता नगरचा, तर ते पापड भाजीलाच डाळ पकवान असं म्हणतात, पण ते नगरमध्ये पापड भाजी असं म्हणून फेमस आहे ते. पण तुम्ही बघू शकता इथे आपण आता हे नागेशने तिकडे पण ट्राय केलेली, टेस्ट केलेली. try इकडचं टेस्ट करून बघ नागेश कसं वाटतंय. मीडियम म्हणू. याच्यामध्ये आता यांनी बघू शकता दाल पकवान म्हणजे कसं की यांनी हे पापड वगैरे सगळं थोडंसं क्रश करून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. तिथं मला कसं होतं की फक्त पापड होतं पूर्ण, पापडाच्या वर आणि पापडच्या वर सगळं टाकलेलं होतं, मग ते आपण खायचं. आणि ही भाजी पण थोडंसं मला ना सांबर टाईप असं वाटतंय. त्यांची वेगळीच होते, हे वेगळंच आहे ना त्याच्यामध्ये डाळ असते सगळी. ओके. आपण पाणीपुरीला नाही का ते मसाला पाणीपुरीला वाटाणे वगैरे हा त्या टाईप मध्ये बरोबर. पण नाही तिथे ना मला असं ह्याच्या टाईप वाटलं रे ते आपण थोडंसं घट्ट हे बनवतो ना, काय म्हणतो बेसन वगैरे, त्या टाईप मला ती भाजी वाटली. अच्छा, तिथली भाजी तो वेगळा टाईप मे बी. आणि बटाटा होतं त्यामध्ये चिंच पाणी वगैरे, म्हणजे आपण ते आलू टिक्की वगैरे खातो ना, मसाला रगडा वगैरे, रगडा पुरी वगैरे, तशा टाईप मध्ये आपण एकदा ट्राय करून बघूया. छान आहे. अशी लागते का त्याची टेस्ट? सेम लागते. डाळ पकवान आणखी एक घ्यावं लागतं भाई, क्लास लागते ते. ह्याच्यामध्ये शेव आहे, कांदा टाकलेला आहे, त्यानंतर तो पापड असतो ना, तो पापड असा चुरा करून टाकलेला आहे, मस्त. आणि वरून थोडे चाट मसाले आहेत त्यांचे, तर ते चाट मसाले टाकलेले आहेत त्यांनी. सुपर. विषय संपता इथे डायरेक्ट. पाणीपुरी रगडा खातो ना तशा टाईपची टेस्ट आहे. पण तिथली ना ती टेस्ट अशी नव्हती, पाणीपुरी रगडा टाईप नव्हती, ती टेस्टच वेगळी आहे. पापड भाजीची जी टेस्ट आहे नगरमध्ये ती वेगळी आहे. तुम्ही तिथे एकदा ट्राय करा जाऊ नगरला गेल्यानंतर. अहिल्यानगर. नागेश, आपण जे मागाशी फूड ट्राय केलं त्याला रिव्ह्यू द्यायचे म्हणले तर तू काय देशील? सगळ्यात पहिले आपण ट्राय काय केलं तर साबुदाणा वडा. साबुदाणा वड्याला आउट ऑफ 10 तू किती देऊ इच्छितो? म्हणजे मी आउट ऑफ 9 देईल. आउट ऑफ 10 9 देईल. 9 देशील. म्हणजे एक तेच की बाबा माहित नाही, म्हणजे आपण म्हणू शकत नाही आपण दुसरीकडे कुठे खाल्ले नाहीत, पण इथला खाल्लाय तो मला तर बेस्ट लागलाच. पण तुझ्या मनाचं समाधान झालं? मनाचं समाधान झालं. पण म्हणजे वरती जेवढे पैसे दिले 70 रुपये त्याला, आणि तुला त्याच्या बदल्यात जे भेटलं टेस्ट म्हण किंवा तुझ्या मनाचं समाधान म्हण, तर ते कसं वाटलं तुला? एक नंबर. म्हणजे मला तर भारी वाटलं. म्हणजे खाऊन असं वाटलं की ठीक आहे, मी परत पण येऊ शकतो नक्कीच परत खाण्यासाठी. येस. आणि 70 रुपीज वरती त्या टेस्टला. सेकंड आपण ट्राय केली डाळ खिचडी. तर डाळ खिचडीची टेस्ट कशी होती? डाळ खिचडी पण मला आवडली. म्हणजे त्याला जो तडका दिलेला होता किंवा डाळ खिचडीची टेस्ट होती, क्लास होती. म्हणजे मला असं नाही वाटलं की तेल खूपच झालंय किंवा त्यांनी म्हणजे खूप असं झणका मारते तेल, असं पण नाही. म्हणजे असं छान मिक्स होऊन भारी लागली. म्हणजे ते टेस्ट फ्लेवर त्याला पण 10 आउट ऑफ म्हणजे 10 out of 9 देईल डाळ खिचडीला पण. आणि डबल ट्राय करण्यासारखी आहे.
खूप छान फ्लेवर जो आहे बेडगी मिरचीचा आणि तडक्याचा जो असतो Right. तो खूप छान आहे. तर दाल आपण पकवान. थर्ड डाळ पकवान ट्राय केलं. तर डाळ पकवानला तू आउट ऑफ 10 किती देशील? डाळ पकवानला मी 8 देईन. बेसिकली हां, मला थोडंसं असं वाटलं की डाळ पकवान म्हणजे आपण ते पापडी वगैरे हे करतो ना, म्हणजे पापडी चाट, आलू हां, टिक्की पापडी चाट चाट तशा वगैरे टाईप त्या मध्ये तो टाईपमध्येच प्रकार लागलं आहे. मला. हम्म. पण मी नगरचं जे खाल्लं होतं, म्हणजे आईला नगरचं जे पापड भाजी. पापड भाजी खाल्ली, तर ती मला थोडीशी वेगळी वाटली. म्हणजे मला कमेंट मध्ये आलं की हे डाळ पकवानच आहे, पण मला वाटतं ती भाजी तो वेगळा प्रकार आहे. ते ऍक्च्युली वेगळा प्रकार आहे स्प्रेड असं करून वाटतं. हां, त्याच्यावरती right, right, शेव right. कांदा वगैरे प्रॉपर टाकून सेव कांदा आणि हे टाकून. कसं आणि भाजी चुरा पण करून- वेगळी येते. हां, भाजी पण वेगळी, हां, taste तू जर वेगळी. खाल्लीस तर कधी. आपण तसं म्हणू नाही शकत की डाळ हां, पकवान. डाळ पकवान बरोबर. पण डाळ पकवान मग ॲज अ डाळ पकवान मला तेच वाटलं. चांगलं 8 वाटलं. देईल मी. हां, 10 ते 8 देईल मी आउट ऑफ 10. ठीक आहे, तर तू 3 डिश पैकी कुठली रिकमेंड करशील सगळ्यांना? मी साबुदाणा वडा साबुदाणा क्लास एक नंबर. एक नंबर. म्हणजे ऑइल नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त जे आपण म्हणतो ना खूप ऑइली होऊन जातं ते पण नाही आहे, त्यामुळे क्लास लागतं. आणि ते जे काकडीची जी चटणी त्यांनी हे बनवलेलं होतं दिलेली कोशिंबीर. क्लास. त्याच्यामध्ये शेंगदाणे, आणि त्याच्यानंतर हो. किसलेली आणि त्याच्यात काकडी जी थोडीशी जे ह्याची ठेचाची जी टेस्ट येते ती ठेचा क्लास मस्त होती. लागेल. क्लास एक आता नंबर. नागेश आपण स्पायसी गोष्टी ट्राय केल्यात थोड्या आणि आता आपल्याला काहीतरी डेझर्ट ट्राय करायचंय. तर तुला माहिती आहे का जेएम रोडला काय चांगलं भेटतं? मला वाटतं इथं फ्रुलाटो म्हणून आहे, तर तिथे अच्छा. आपण ट्राय करू शकतो. आता सध्या मी काही पण त्याचे रील्स वगैरे खूप जास्त बघतोय Okay. आणि मी एकदा ट्राय पण केलेलं. पण मला जास्त असं चॉकलेट्स वगैरे किंवा अशा गोष्टी नाही. ज्या असतात ते जास्त आवडत नाहीत. पण तरी पण आपण तू म्हणतोच आहे, ठीक आहे. तर आपल्याला श्रुतीने पण रिकमेंड केलेलं आहे की तुम्ही फ्रुलाटोला ब्राउनी ट्राय करा. तर आपण जाऊया आता. चालेल, नक्कीच. ठीक आहे, इथं चलो, मंदिरामध्ये म्हणजे. बसलो आपण, छान वाटलं. तर चला जाऊया. चलो. तर श्रुती आपल्याला रिकमेंड करणार आहे कुठलं डेझर्ट ट्राय करायचं. ब्राउनी विथ ॲड ऑन व्हॅनिला आईस्क्रीम ट्राय करणार आहे. ते ओके, एकदम चांगलं लागतं, म्हणजे मला तरी आवडलं. आता बघूया दोघांना आवडतंय का. तर आपण आता आल्यावर बघू त्याची टेस्ट कशी आहे ते दाखवतो. कशी आहे? बेस्ट, माझी तर फेवरेटच आहे. तुम्हाला आवडते का बघा, मस्त एक नंबर. आईस्क्रीम दिले ब्राउनीवरती, चॉकलेट मध्ये ब्राउनी आहे, त्याच्यावरती चॉकलेट टाकलेले मेल्टेड आणि वरती आईस्क्रीम. भारी रे खरंच, मस्त आहे. खाली ब्राउनी आहे ती हॉट एकदम, चॉकलेट टाकलेलं आहे साईडनी आणि वरती आईस्क्रीम आहे ती थंड आहे. त्यामुळे ते कॉम्बिनेशन आहे ना, गरम आणि थंड प्लस चॉकलेट आहे. आईस्क्रीममुळे टेस्ट छान येते. त्यांनी रिकमेंड केलेली श्रुतीने आपल्याला, खूप छान आहे, नक्की ट्राय करायचं. आजचं आपलं फूड सगळं ट्राय करून झालेलं आहे आणि शेवट आपला डेझर्टने झालेला आहे. तर तुम्ही पण आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूबच्या चॅनलला, आणि इन्स्टाला पण आपला शोध चवीचा म्हणून चॅनल आहे, तर त्याला पण तुम्ही फॉलो करा आणि असंच प्रेम देत राहा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा.